नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आज बघा आपलं पाणी भरायचं चालूच आहे. तर काल मी बोलली होती पाणी भरायचं जे आहे ते माझ्याकडे येईल, पण आज आहे ना आपलं जे त्या शेतामध्ये पेरायचं होतं, तर त्याच्यासाठी पेरणीसाठी तो माणूसच आला नाही ज्यांच्याकडून पेरून घ्यायचं होतं तो माणूस. कारण अजून ट्रॅक्टर नवीन आहे, यांना सारे वगैरे अजून पेरायला एवढं जमत नाही आणि शिकल्यानंतर जमणारच. थोडं थोडं चालू आहे हळूहळू. बाकी नागरटे वगैरे सगळं करतोच आहे. आणि मग ते काम पाणी भरायचं ते बोलले मीच करून घेतो आता. तर मी घरातलं काम आवरून घेतलं आणि थोडंसं बड्डेचं जे सामान होतं कानाच्या इकडून तिकडून गोळा केलेलं होतं, त्याचं जेवण वगैरे बनवलं ते. तर शेजारच्यांचं पातेलं आणलं होतं, तर ते द्यायला चालली आहे. तर वस्तू ज्या आहेत त्या वेळेवर दिल्या की परत आणायला बरं पडतं. ते आपल्या इथं पण पडूनच राहणार आहे, त्याचं काही काम नाही आहे. त्याच्यामुळं मग वेळ आहे तर देऊन येते. तर चला, ऊन तर खूप पडलं आहे. तर हे बघा, मी ना शेडची क्लिनिंग करून घेतली. मला अजून आहे ना बाहेरची पण क्लिनिंग करायची आहे, जिथं आपण गोऱ्याला बांधतो तिथली. तर पण आहे ना मी आत्ता थोड्या वेळ ते घमेलं वगैरे फेकले आणि ऊस पाहिला, तर म्हटलं चला ऊस पण खाऊन घेऊ आणि मग ते करू. तर हे बघा, एकच मुळी आणून टाकलेली होती गोऱ्यासाठी. तर मी आता खाऊन घेते. इथं कोयतं तर दिसत नाही. तर पप्पा गेले होते ना नाशिकला, तर त्यांच्याजवळ मुलांना आणि आईला पण ऊस दिला. आईला खूप ऊस आवडतो, खूप म्हणजे खूप प्रचंड. तर ती जेवण झालं तेव्हा पण खाती, कधी पण वेळ मिळाला ना तेव्हा पण. तर त्यांना पण दिलं होतं. तर इथं मला काही कोयता दिसत नाही. मी पहिले बाहेर जाऊन कोयता घेऊन येते. ऊन चमकत आहे. तरी मला इथलं बाहेरचं पण क्लिनिंग करून घ्यायचे. आज गोऱ्याला इथं नाही बांधलेलं. कोयता बघते मी आधी. सगळं ताटं झालं इथं. तर इथं फन होतं, त्याच्यामुळं तिथं काय आवडता येत नव्हतं. आता मी पूर्ण असं क्लीन करून घेते. इकडचं पूर्ण क्लीन झालं बघा. इथला आजूबाजूचा पूर्ण परिसर जो आहे तो पूर्ण क्लीन राहतो. फक्त इकडं थोडंसं याचे सामान वगैरे राहते त्याच्यामुळं ट्रॅक्टरचे. तर हे बघा, ऊस खाऊन लागले मी कामाला. तर पटापटा, तर झाडू नाही तर पंजा असतो तो पंजा घेतला आहे, म्हणजे पटापटा गोळा होतं आहे ते. आणि जेवढं मी पटापटा गोळा करते व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तेवढं नाही आहे, कारण की मी व्हिडिओ तुम्हाला बोर न हो म्हणून फास्ट केलं आहे. आणि पटकन असं आवरून घेतलं सगळं. तर पप्पा 2-3 दिवस झाले तेव्हाच म्हटले ते आवरून घे. तर म्हटलं चला आज वेळ आहे तर आवरून घेऊ पटकन. आणि ते याने ना पटकन होते. झाडूनी जागीच मातीमध्ये दाबल्या जातं ते पाचट वगैरे. तर हे बघा, दिवस मावळ आणि सूर्य गेला आता झाडांमधून तिकडे. आणि इकडे बघा आपला गहू कसं दिसतोय की नाही, एकदम पेटी पॅक वावर एकदम मस्त झालाय बघा. वरूनच एकदम भारी दिसतंय. तर राहिले इकडचे 2 शेत. आणि मला जायचे घरात आतमध्ये. हे बघा इकडच्या बाजूचं हे पूर्ण वातावरण. तर मी वरती ना लसूण घेण्यासाठी आले होते. तर मागच्या वर्षीचा लसूणच इतका. तर जिमचं सामान बघा एक साईडला लावून दिलं आहे मस्त. लसूण इतका उरला आहे. हे बघा मागच्या वर्षीचं एवढं बाकी राहिलं आहे लसूण. आणि हे पाठीमागचं वातावरण दिसतंय की नाही, सगळीकडे मस्त हिरवळ थंडीमधली. एवढे 2च शेत राहिले आपले टाकायचे. तिकडे लांब बघा बकऱ्यांचा थवा चाललाय, दिसलं का?
आणि इकडचे आपले हे झाडं वगैरे. तर मी आता लसूण घेऊन खाली जाणार आहे. लाईट चालू होती, बंद करून दिली.